नमस्कार, मी जगदीश देशमुख. ग्राउंड झिरोमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजच्या ग्राउंड झिरोमध्ये आपण राज्यात जवळपास 63 मतदारसंघात बंडखोरी झाली आहे, तर तब्बल 80 उमेदवार हे रिंगणात आहेत. सर्वाधिक बंडखोर कुठून उभे आहेत, या बंडखोरांमुळे कुणाला फटका बसेल, कुणाला फायदा होणार, बंडखोर यंदाच्या निवडणुकीवर काय परिणाम करणार आहेत, हे सगळं समजून घ्यायचंय आजच्या ग्राउंड झिरोमध्ये. चला सुरू करूया आजच्या ग्राउंड झिरोला. तर महाराष्ट्रातील बंडखोरी ही बघायची आपल्याला. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पक्षनिहाय सुद्धा मोठ्या प्रमाणात बंडखोरी झालेली आहे. महायुतीकडून सुद्धा बंडखोरी झाली आहे, तर मवियामधून सुद्धा बंडखोरी झालेली आहे. राज्यातील बंडखोरी ही कशी झालेली आहे त्यावर एक नजर टाकूयात. तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बंडखोरी झालेली आहे. महायुतीमध्ये सुद्धा आहे आणि मवियामध्ये सुद्धा महायुतीकडून समीर भुजबळ यांनी सुद्धा बंडखोरी केलेली आहे. समीर भुजबळ हे छगन भुजबळ यांचे पुतणे आहेत. तर समीर भुजबळ कोण आहेत त्यावर नजर टाकूयात. समीर भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. महायुती मविया दोन्हीकडून बंडखोरी झालेली आहे. महायुतीमधून बंडखोरी झालेली आहे, त्यांची आपण सुरुवातीला माहिती पाहूया. समीर भुजबळ हे नाशिकचे माजी खासदार आहेत. महात्मा फुले समता परिषदेचं काम करत सामाजिक कार्यात ते सक्रिय आहेत. नांदगाव मतदारसंघात बंडखोरी करत विधानसभेच्या रिंगणामध्ये ते उतरलेले आहेत. समीर भुजबळ हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते, तर दुसरीकडे सुहास कांदे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार आहेत. त्यांच्या विरोधामध्ये समीर भुजबळ हे रिंगणामध्ये उतरलेले आहेत. त्यामुळं महायुतीमध्ये बंडखोरी झालेली आहे. समीर भुजबळ हे नाशिकच्या नांदगाव या मतदारसंघातून बंडखोरी करतायत आणि हा मोठा धक्का महायुतीला मानला जातोय. एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाराला त्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. तर राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झालेली आहे. अनेक उमेदवार हे रिंगणामध्ये आहेत. जवळपास 80 उमेदवार रिंगणात आहेत आणि त्यामुळं या बंडखोरांचा फटका हा त्या ठिकाणच्या विद्यमान आमदारांना, त्या ठिकाणी जे अधिकृत पक्षाकडून उमेदवार आहेत त्यांना बसणार आहे. तर बंडखोरी केवळ महायुतीतच नाही तर मवियामध्ये सुद्धा झालेली आहे. दोन्हीकडे बंडखोरांचं प्रमाण जास्त आहे. त्यातच पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक बंडखोरी झालेली आहे. त्यामुळे या बंडखोरांचा फटका हा बसणार आहे. दरम्यान बंडखोरीची नेमकी कारणं काय आहेत, तर पहिलं कारण आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्यात. त्यामुळं अनेक स्थानिक स्वराज्य संस्थेमधील उमेदवार हे यांनी बंडखोरी केली आहे. स्थानिक स्तरावरील नेतृत्वाला कुठेच संधी मिळाली नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका रखडल्यामुळे त्यांना संधी मिळत नाहीये. त्यामुळे या सर्व नेत्यांनी बंडखोरी केलेली आहे. विधानसभेला ते निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. लोकसभेला मतदारसंघाचा आवाका मोठा असल्यानं अनेकांनी बंडखोरी त्यावेळेस टाळली होती. पक्षफुटीनंतर नेत्यांना अनेक पर्याय उपलब्ध, त्यामुळे पक्षांतर मोठ्या प्रमाणात झालंय. स्थानिक नेतृत्व आणि वर्षानुवर्ष पक्षासाठी काम करणाऱ्या निष्ठावंतांकडे दुर्लक्ष केलं गेलं आणि त्यामुळे हे निष्ठावंत नाराज झालेत. त्यांनी सुद्धा बंडखोरी केली आहे. हे सुद्धा बंडखोरीचं कारण आहे. तर ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री हे कारण बंडखोरीला कारणीभूत ठरले. ते कसं कारणीभूत ठरते ते पाहूया. आपले अधिक आमदार निवडून येण्यासाठी मित्रपक्षाच्या विरोधात छुप्या पद्धतीनं उमेदवार देणं असे प्रकार त्यामुळे वाढलेत. अपक्ष आमदाराला छुप्या पद्धतीनं पाठिंबा देऊन आपला उमेदवार निवडून आणणं हे गेल्या काही निवडणुकांमध्ये बघायला मिळालं आणि त्यामुळं बंडखोरीचं प्रमाण 2024च्या विधानसभा निवडणुकीत वाढलेलं आहे. सगळ्याच राजकीय पक्षांचं छुप्या पद्धतीनं हे काम सुरू असल्यानं याचा फटका बसतोय आणि राजकीय अभ्यासकांचं हेच मत आहे की सगळ्याच पक्षांचं हे काम असंच सुरू आहे. मविया, महायुती, तिसरी आघाडी, मनसे, वंचित असे अनेक पर्याय मैदानामध्ये आहेत. त्यामुळं बंडखोरांना विजयाची अपेक्षा आहे आणि याही कारणामुळे बंडखोरांचं प्रमाण हे वाढलंय. तर ही काही कारणं आहेत ज्यामुळे बंडखोरी वाढलेली आहे. राज्यभरात मविया, महायुती या दोन्हीकडून बंडखोरीचं प्रमाण हे वाढलंय. तर महाराष्ट्रामध्ये बंडखोरी कशी झालेली आहे, पक्षनिहाय कशी बंडखोरी आहे, सोबतच महायुती आणि मवियामध्ये कशा प्रकारे ही बंडखोरी झालेली आहे त्यावर सुद्धा एक नजर टाकूयात. तर मवियामध्ये एकूण 47 उमेदवार हे रिंगणामध्ये आहेत. बंडखोर झालेली मतदारसंख्या आहे 63 आणि या 63 मतदारसंघामध्ये मवियाकडून 47 उमेदवार हे यांनी बंडखोरी केली, तर महायुतीमध्ये जवळपास 27 उमेदवारांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे यांचा फटका महायुतीला 27 उमेदवारांचा
फटका बसेल तर मवियाला 47. तर एकूण मतदारसंघ आहे 63 आणि 63 मतदारसंघामध्ये ही बंडखोरी झाली आहे. त्यामुळे या 63 मतदारसंघात नेमका निकाल काय लागेल हे बघावं लागेल. मात्र याचा फटका मात्र तिथल्या अधिकृत उमेदवाराला बसणार आहे. मवियातून 47 जणांनी बंडखोरी केली आहे, त्यामुळे मवियातील 47 उमेदवारांना याचा फटका बसताना दिसतोय. तर महायुतीमध्ये 27 उमेदवारांनी बंडखोरी केली आहे आणि त्याचा फटका हा 27 उमेदवारांना बसणार आहे. तर बंडखोरी केलेल्या उमेदवारांमध्ये धर्मनिहाय सुद्धा उमेदवार आहेत. या ठिकाणी बंडखोरी करताना अनेक कारणं दिली गेलेली आहेत, मात्र धर्मनिहाय सुद्धा बंडखोरी झालेली आहे. ती कशी झालेली आहे त्यावर नजर टाकूयात. तर एकूण बंडखोर हे 80 आहेत. 80 जणांनी बंडखोरी केलेली आहे. त्यामध्ये हिंदू उमेदवारांचं प्रमाण जास्त आहे. 75 हिंदू उमेदवारांनी बंडखोरी केली आहे, तर 5 मुसलमान नेत्यांनी बंडखोरी केली आहे. तर या बंडखोरीकडे धर्मनिहाय नजरेने पाहिल्यास आपल्याला मुसलमान 5 उमेदवार हे रिंगणावर दिसत आहेत. तर एकूण 80 पैकी 75 उमेदवार हे हिंदू आहेत. त्यांनी बंडखोरी केली आहे. आपापल्या पक्षाविरोधात ही बंडखोरी करण्यात आली आहे. तर कोकणात सुद्धा काही मतदारसंघामध्ये बंडखोरी झालेली आहे आणि या बंडखोरीचा फायदा नेमका कुणाला होईल, तोटा कुणाला होईल आणि हे बंडखोर रिंगणामध्ये आहेत ते 4 तारखेला बंडखोरी मागे घेणार का, त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेणार का, असे अनेक प्रश्न आहेत. कोकणात काय स्थिती आहे इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी. पाहूयात. विधानसभेच्या रणधुमाळी आहे ती सध्या जोरदार सुरू आहे. मात्र तळ कोकणात पाहिलं तर सध्या बंडखोरीने कुठेतरी ग्रासलेलं दिसतंय. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केला असता आज सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकंदर 3 मतदारसंघ आहेत. याच्यामध्ये बघितलं तर कणकवली विधानसभा मतदारसंघ आहे, कुडाळ विधानसभा मतदारसंघ आहे आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ आहे. मात्र या तिन्ही मतदारसंघाचा विचार केला तर यामध्ये मात्र सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ आहे तो सध्या चर्चेला जातोय, तोही सध्या बंडखोरीने. बघितलं तर सध्या हा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघात महायुतीचे शिवसेनेचे विद्यमान जे शालेय शिक्षण मंत्री आहेत दीपक केसरकर हे सध्या निवडणुकीला सामोरे गेलेले आहेत. मात्र त्यांच्या समोर जे उमेदवार आहेत राजन तेली हे त्यांच्या समोर उभे आहेत. मात्र त्यांच्या समोर जे भाजपचे युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत विशाल परब यांची बंडखोरी दिसते. महाविकास आघाडी आहे त्याच्यामध्ये दीपक केसरकर यांच्या समोर ज्या अर्चना घारे परब आहेत त्यांनी ही बंडखोरी ही शरदचंद्र पवार गटात केलेली आहे आणि त्याही दीपक केसरकर यांच्या समोर उभ्या आहेत. त्यामुळे इथे चौरंगी लढत आहे ती पाहायला मिळते. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ आहे. या विधानसभा मतदारसंघाचं एक वैशिष्ट्य आहे की हा जो मतदारसंघ आहे तो समाजवादी विचारसरणीचा बालेकिल्ला म्हणून मानला जातो. मात्र अलीकडे पाहिलं तर या मतदारसंघात जेवढी शिवसेनेची ताकद असेल तेवढीच भाजपची ताकद आहे. मात्र दीपक केसरकर हे महायुतीकडून उमेदवारी लढत आहेत आणि त्यांना नारायण राणेंचा पाठिंबा आहे. त्यामुळे एकंदर पाहिलं तर सध्या जे महायुतीकडून जोरदार प्रचार आहे तो सुरू आहे तर महाविकास आघाडीकडूनही सध्या जोरदार प्रचार सुरू आहे. मात्र मतदारसंघात बंडखोरीने ग्रासलेलं दिसतंय. सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, सावंतवाडी, सिंधुदुर्ग. तर राजकीय विश्लेषक जयंत माइंडकर यांचं नेमकं मत काय आहे, बंडखोरीचा फायदा तोटा कुणाला होणार आहे, तसंच विधानसभा निवडणुकीमध्ये उभे असलेले बंडखोर राज्याचा निकाल फिरवतील का, हे बंडखोर मुळात विजयी होतील का, माइंडकरांना काय वाटतंय पाहूयात. महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात जास्त म्हणजे जवळपास 40च्या वर 44 45 काही अपक्ष आमदार हे 1995ला निवडून आलेले होते. कारण तेव्हा मुळात महाराष्ट्राचं राजकारण हे 3 पक्षात विभागलेलं होतं, काँग्रेस, सेना आणि बीजेपी. त्यामध्ये अर्थात जे काही पवारांच्या जवळचे होते किंवा विरोधी बहुंशी जे होते पवारांच्या जवळचे ते अपक्ष म्हणून निवडून आलेले होते. आज असं जाणवत जरी असलं की मोठ्या प्रमाणात बंडाळी वगैरे आहे तरी एक लक्षात घ्या, 2 आघाड्यात एकूण 6 पक्ष आहेत
जे फ्रंटलाईन पक्ष आपण म्हटले पाहिजेत, त्याचबरोबर मनसे, वंचित बहुजन आघाडी, त्याच्यानंतर रिपब्लिकन, कम्युनिस्ट, शेकाप असे 4 सेकंड लाईनचे पक्ष आहेत. एकूण 10 पक्षात, समाजवादी पक्ष, एकूण जवळपास 10 पक्षात महाराष्ट्राचं राजकारण विभागलेलं आहे. त्यामुळे या परिस्थितीत बंडाळी 56 ठिकाणी होते आहे. बऱ्याच ठिकाणी अपक्षांनी फॉर्म भरलेला आहे. आपले गोपाळ शेट्टी म्हणा, हिना गावित म्हणा, यांनी सुद्धा अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला असेल. पण एक लक्षात घ्या, कम्युनिस्ट आणि भाजपचे जे कमिटेड व्होटर्स असतात ते कधीही व्यक्तीला मत देत नाहीत, ते नेहमी विचारधारेला मत देतात. त्याच्यामुळे एखादा गोपाळ शेट्टी जरी अपक्ष उभा राहिलेला असेल आणि तो शेवटपर्यंत राहिले तरी सुद्धा संघाची, भाजपची मतं त्याच्याकडे वळतील असं मला वाटत नाही. त्याच्यामुळे काही मोठ्या प्रमाणात अपक्ष निवडून येतील. उलट माझं मत असं आहे की या 10-11 पक्षात सगळे येणारे निवडून विभागलेले असतील आणि जर अपक्ष असतील तर 2 आकडी संख्येच्या खाली असतील. ती जी काही 1995चं रेकॉर्ड आहेत 40-45 अपक्ष निवडून येण्याचं, ते काही होऊ शकत नाही. अपक्ष काही फार मोठ्या प्रमाणात या वेळेला निवडून येतील असं मला वाटत नाही. मात्र छोट्या पक्षांच्या मध्ये, म्हणजे जवळपास 10-11 पक्षांच्या मध्ये त्याच्याहून जास्ती कदाचित विभागलेले 288 आपल्याला पाहावे लागतील आणि अर्थात येणारं सरकार आघाडीशिवाय नसेल. तर नाशिकमध्ये बंडखोरी झालेली आहे. समीर भुजबळ यांनी बंडखोरी केलेली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते समीर भुजबळ यांनी मात्र एकनाथ शिंदे यांचे उमेदवार सुहास कांधे यांच्या मतदारसंघात नांदगावमध्ये ही बंडखोरी केलेली आहे. याबाबत त्यांचे काका छगन भुजबळ यांना विचारलं असता त्यांची नेमकी प्रतिक्रिया काय आलेली आहे. समीर भुजबळ यांच्या बंडखोरीवर छगन भुजबळ यांची काय प्रतिक्रिया आहे पाहूयात. जेव्हा समीर भुजबळ आणि मला उभं राहायचं त्याला मी स्पष्ट सांगितलं, तुला राष्ट्रवादीच्या सर्व पदांचा राजीनामा द्यावा लागेल पहिल्यांदा, कारण तो राष्ट्रवादीचा मुंबईचा अध्यक्ष होता आणि मगच तुला उभं राहावं लागेल. त्याप्रमाणे सगळे म्हणून ठीक आहे, मी राजीनामा देतो. आणि त्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा पवार गटांचा राजीनामा दिला आणि अपक्ष फॉर्म त्याने भरला. तर नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे बंडखोरी झालेली आहे, किती बंडखोर उमेदवार हे रिंगणामध्ये आहेत, इथला आढावा घेतला, इथली माहिती दिलेली आहे आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी. पाहूयात. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यंदाच्या निवडणुकीत बंडखोरीचा फटका जो आहे तो बसताना आपल्याला बघायला मिळतोय. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात सुद्धा काही वेगळी परिस्थिती नाहीये. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात सुद्धा महाविकास आघाडी असेल, महायुती असेल, या दोन्ही या ज्या आघाड्यांमधील पक्षांना बंडखोरीचा फटका हे बसताना आपल्याला बघायला मिळतोय. नाशिकचा जर आपण विचार केला तर नाशिक जिल्ह्यातील नांदगाव, चांदवड, नाशिक मध्य, नाशिक पश्चिम आणि चांदवड हे जे महत्वाचे हे विधानसभा मतदारसंघ आहेत, इथे बंडखोरी झालेली आहे. नांदगावमध्ये तरी समीर भुजबळ यांनी अचानक जे अपक्ष जे उमेदवारी अर्ज हे दाखल केल्याने महायुतीची डोकेदुखी वाढलेली आहे. चांदवडमध्ये जर आपण बघितलं तर चांदवडमध्ये भाजपमध्ये 2 भावामध्ये संघर्ष जे आहेत ते कुठेतरी हे निर्माण झाल्याचं आपल्याला बघायला मिळतोय. आणि नाशिक मध्ये काँग्रेसचे जे आहेत ते प्रदेश प्रवक्ते जे हेमलता पाटील यांनी अपक्ष जे उमेदवारी अर्ज दाखल केल्याने काँग्रेस आणि महाविकास आघाडीची इथे डोकेदुखी वाढलेली आहे. असे जे महत्वाचे मतदारसंघ आहेत, या मतदारसंघांमध्ये हे बंडखोरी झालेली आहे. फक्त नाशिकच नव्हे तर नगर, धुळे, नंदुरबार, जळगाव अशा या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये सुद्धा बंडखोरी झालेली आहे. त्यामुळे बंडखोरांना एक मोठं महत्व हे प्राप्त झाल्याचं आता आपल्याला बघायला मिळतं. खरं तर 4 तारखेपर्यंत अजून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी वेळ आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी आपापल्या या नेत्यांना कशा प्रकारे जे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी भाग पाडतात हे बघणं महत्वाचं असणार आहे. आणि जर हे स्थानिक नेत्यांनी वरिष्ठांचं ऐकलं नाही तर आपली जे उमेदवारी कायम ठेवली आणि तर मात्र एक मोठं डोकेदुखी जे आहे ते पक्षांना सोसावं लागणार आहे, अशा पद्धतीचं एक मत राजकीय विश्लेषकांचं आहे. आणि बंडखोर हे निकाल सुद्धा बदलू शकतात असंही काही राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. तर राज्यभरात सर्वत्र बंडखोरी झालेली आहे आणि ही बंडखोरी कुठल्या एका पक्षात नाही तर सर्वच पक्षात झालेली आहे. महायुतीमध्ये सुद्धा झालेली आहे, तर मवियाच्या सुद्धा 3ही पक्षांमध्ये बंडखोरी झालेली आहे. याचा फटका मात्र तिथल्या अधिकृत उमेदवाराला बसणार आहे. पक्षनिहाय कशी बंडखोरी झालेली आहे ती पाहूयात. तर एकूण बंडखोर हे
रिंगणामध्ये 80 आहेत. यामध्ये भाजपाचे 14 बंडखोर रिंगणामध्ये उतरलेत. शिंदेंच्या शिवसेनेकडून 6, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षातील 3 बंडखोर आहेत. सर्वाधिक बंडखोर हे काँग्रेस पक्षामध्ये आहेत. काँग्रेसचे 20 उमेदवार नेते हे त्यांनी बंडखोरी केली, रिंगणात उतरलेत. तर दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमधून 12, ठाकरेंची शिवसेना या पक्षातून 11 उमेदवार यांनी बंडखोरी केली आहे आणि इतर 14 आहेत. तर या बंडखोरीबाबत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी चन्नीथला यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे. त्यांनी काय म्हटलंय पाहूयात. नहीं, अभी 4 तारीख को आपको पता चलेगा. हमने कोशिश में है, हमारे जो जितना भी बागी है उन लोगों से बात करते रहते हैं. और कांग्रेस, शिवसेना और एनसीपी, हम तीनों पार्टियों का नेता लोग बैठे थे. उन्होंने आपस में बात करके अपना अपना बागियों को विड्रॉ करने का कोशिश चल रहा है. तर भाजपाचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी सुद्धा बंडखोरी केलेली आहे. मतदारसंघामध्ये बाहेरचा उमेदवार नको असं म्हणत त्यांनी बंडखोरी केली. त्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली आहे आणि या भेटीमध्ये त्यांनी पक्षाचं काम करत राहणार असंही म्हटलंय. मात्र त्यांनी बंडखोरी केलेली आहे. रिंगणात ते बंडखोर म्हणून उभे आहेत. मात्र त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर पक्षाचं काम कायम करत राहणार अशी प्रतिक्रिया दिली आहे. मी अनेक वेळा बोललो, वारंवार बोललो आहे. संघ परिवार आणि भारतीय जनता पक्षाने भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना पाऊल पुढे टाकण्याचा शिकवण दिलेलं आहे. आणि म्हणून समाज हितासाठी मी बोललो, पहिल्या दिवसापासून पक्ष सोडलेला नाही, पक्ष सोडणार नाही. पक्षाने काढलं तरी पक्षाला काढावं लागतं. अशा प्रकारचा ज्यावेळी प्रसंग येतो त्यावेळी तो पक्षाचा काम आहे. परंतु पक्षाने काढला तरी मी पक्ष सोडणार नाही. या सर्व गोष्टी मी पहिल्यापासून बोलत आलो आहे आणि आजही मी त्याच मतावरती ठाम आहे. आणि म्हणून मी जे काही काम करतोय ते पक्ष हितासाठी करतोय. की पक्षाचे अतिशय वरिष्ठ नेते ते आहेत. पक्षशिस्त त्यांनी नेहमी पाळलेली आहे. पक्षाचाच विचार त्यांनी केला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये त्यांची किती नाराजी असली तरी त्यांनी पक्षाचाच विचार करावा. पक्षाची जी काही लाईन आहे ती त्यांनी सोडू नये. मला असं वाटतं की ठीक आहे, त्यांची नाराजी आपल्या ठिकाणी आहे, पण माझा जो गोपाळ शेट्टींचा अनुभव आहे ते साधारणपणे पक्षाची बाजू नेहमी राखतात. त्यामुळे पूर्ण अपेक्षा ठेवून आहेत की ते पक्षाच्या बाजूने निर्णय करतील. तर बोरिवलीमधून बंडखोरी करत गोपाळ शेट्टी हे रिंगणात उतरलेले आहेत. गोपाळ शेट्टी हे या ठिकाणचे माजी खासदार सुद्धा आहेत. बोरिवलीमधून ते माजी आमदार सुद्धा राहिलेले आहेत. 2 टर्म त्यांनी या ठिकाणी आमदारकी सुद्धा भूषवलेली आहे. गोपाळ शेट्टी यांची राजकीय कारकीर्द काय आहे ती पाहूयात. गोपाळ शेट्टी हे जवळपास 3 दशकापासून राजकारणात सक्रिय आहेत. शेट्टी यांनी 1992 मध्ये नगरसेवक पदाची निवडणूक लढवली. 3 वेळा नगरसेवक म्हणून ते विजयी सुद्धा झाले. तर गोपाळ शेट्टी हे राजकारणातील एक मोठं नाव आहे. बोरिवलीमधून ते 2 वेळा आमदार सुद्धा होते. तसंच 2 वेळा ते खासदार म्हणून सुद्धा निवडून आलेले आहेत. दरम्यान मुंबई आणि परिसरामध्ये अनेक बंडखोर रिंगणामध्ये उतरलेले आहेत. मविया, महायुती दोन्हीकडून हे बंडखोर उतरलेले आहेत. इथला आढावा घेतलाय. या संपूर्ण ठिकाणची माहिती दिलेली आहे आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांनी. पाहूयात. विधानसभा निवडणुकीचा बिगुल हे वाजलेला आहे आणि विधानसभेची निवडणूक आता काही दिवसांवरती आहे आणि त्यामध्ये उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज हा दाखल करण्यात आलेला आहे. पण आता उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख ही 4 नोव्हेंबर असून अवघे 3 दिवस उरलेले आहेत अर्ज मागे घेण्यासाठी. आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बंडखोरी ही उमेदवारांकडून करण्यात आलेली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून बंडखोरी ही करण्यात आलेली आहे आणि ही बंडखोरी रोखण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. बैठकाचं सत्र हे देखील सुरू आहे आणि ज्या उमेदवारांनी बंडखोरी केलेली आहे त्यांच्या समोरासमोर बसून ही चर्चा देखील केली जात आहे आणि त्यांना मनवण्याचा प्रयत्न देखील केला जात आहे. पण आपण बघितलं तर भाजपमधून बोरिवली या ठिकाणी गोपाळ शेट्टी हे इच्छुक होते, पण त्यांना उमेदवारी न देता या ठिकाणी संजय उपाध्याय यांना ही उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यामुळे गोपाळ शेट्टी हे कुठेतरी नाराज झालेले आहेत आणि जर गोपाळ शेट्टी या ठिकाणी बोरिवलीमधून जिंकून आले तर त्यांची जी नाराजी आहे ती दूर नाही झाली तर ते
दुसऱ्या पक्षामध्ये जातात का हे देखील पाहणं गरजेचं आहे आणि त्यांची नाराजी दूर झाली तर ते आपल्या पक्षाबरोबर राहतील का हे देखील तेवढंच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे जे बंडखोरी उमेदवार आहेत त्यांचा निर्णय हा महत्त्वाचा ठरणार आणि त्यामुळे आकड्यांमध्ये मोठा फरक पडणार आहे आणि हाच आकडा कुठेतरी मुख्यमंत्री बनायला मोठा बळ ठरणार आहे. आणि आपण बघितलं ते यामध्ये मोठा निवडणुकीमध्ये घटक ठरणार आहे ते म्हणजे बंडखोर उमेदवार आणि बंडखोर उमेदवारांचा निर्णय काय आहे हे पाहणं तेवढंच गरजेचं ठरणार आहे. कारण की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी आहे आणि बंडखोर उमेदवार काय निर्णय घेतात हे पाहणं तेवढं गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट ललितचा मनोज जायकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई. तर बंडखोरांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि या बंडखोरांना थंड करण्याचं काम हे सर्वच पक्षाकडून सुरू झालेलं आहे. मवियातील नेते सुद्धा त्यांच्या पक्षातील बंडखोरांना थंड करण्यासाठी काम करतात. बंडखोरांनी त्यांची बंडखोरी मागे घ्यावी यासाठी त्यांना मनवण्याचं त्यांना काम सुरू आहे. तर दुसरीकडे महायुतीकडून सुद्धा बंडखोरी मागे घ्यावी यासाठी काम सुरू झालेलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यामध्ये गाठीभेटी घेतलेल्या आहेत. नाराजांची समजूत काढण्यासाठी पाडव्याच्या मुहूर्तावर बंडोबांना थंड करण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे पुण्यात पोहोचले होते. मी तर मागच्या आठवड्यात देवेंजींना सागर बंगल्यात जाऊन भेटलो. त्यावेळी माझ्याशी ते बोललेत आणि नंतर मुरलीधर मोहोळ बोलल्यानंतर 29ला तुम्ही पाहिलं मी प्रचाराची सुरुवात सुद्धा केली आहे. आज दिवाळी भेट आणि पुण्यामध्ये आले असताना मला ते घरी यायचे त्यांनी शब्द दिला होता. त्यावेळी दिवाळीनिमित्त आज ते घरी आलेत. माझ्यासाठी आनंदाचा दिवस आहे. माझे नेते, महाराष्ट्राचे नेते माझ्याकडे आलेत आणि मला वाटतं माझ्या सगळ्या घरच्यांशी संवाद साधला. आई असेल, मग सगळ्या परिवार असेल, त्यांच्यावर त्यांनी फोटो काढलेत. मला वाटतं हा माझ्या आयुष्यातलं सगळ्यात चांगली दिवाळी आणि आम्हाला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये देवेंद्रने मुख्यमंत्री बनावं, महाराष्ट्र सत्ता आमची यावी, ह्या मागचा हा उद्देश आहे. तर राज्यभरात जे बंडखोर आहेत या बंडखोरामध्ये पुरुष किती आहेत, महिलांचा किती समावेश आहे ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे. नेमके या बंडखोरामध्ये बंडखोर किती आहेत, महिलांचा किती संख्या आहे त्यावर एक नजर टाकूयात. तर एकूण बंडखोर हे 80 आहेत आणि या 80 बंडखोरांमध्ये पुरुषांची संख्या ही सर्वाधिक आहे. पुरुष 71 तर महिला 9 बंडखोर रिंगणात उतरल्यात. तर 11 अक्कलकोवा मतदारसंघातून हिना गावित विधानसभेच्या रिंगणामध्ये उतरल्यात. त्यांनी बंडखोरी केली आहे. या ठिकाणच्या त्या माजी खासदार आहेत आणि त्यांनी आता भाजप पक्षासोबत बंडखोरी करून त्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. कोण आहेत हिना गावित त्यावर एक नजर टाकूयात. हिना गावित या विजयकुमार गावित यांच्या कन्या. हिना गावित 2014 मध्ये पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेल्या होत्या. त्यावेळेस हिना गावित अवघ्या 26 वर्षांच्या होत्या. पेशाने डॉक्टर असणाऱ्या गावित या लोकसभेतील तरुण खासदार त्यावेळेस होत्या. लोकसभा निवडणूक 2019 मध्ये त्या दुसऱ्यांदा त्यांचा विजय झाला. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये लोकसभेत त्यांचा पराभव झाला. लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणि त्यानंतर त्यांनी आता 11 अक्कलकुवा या मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात उतरलेले आहेत. बंडखोरी केली आहे. विदर्भातली बंडखोरी जर बघितली गेली तर मोठ्या प्रमाणात तर आहेच, मात्र त्यामुळे निकाल बदलू शकतो का याकडे देखील लक्ष केंद्रित होताना पाहतो आहोत. त्याप्रमाणे सांगली पॅटर्न झालेला आहे. त्या सांगलीमध्ये लोकसभेच्या वेळेस जे बंडखोरी करण्यात आलेली आहे आणि तो बंडखोर उमेदवारच निवडून आलेला आहे आणि त्या अनुषंगाने जर बघितलं गेलं तर बंडखोरीमुळे निकालात नक्कीच फरक पडतो. त्याच अनुषंगाने जर बघितलं गेलं तर विदर्भातल्या काही जागेंवर बंडखोरी झालेली आहे. जसा उमरेड विधानसभा मतदारसंघ असेल किंवा रामटेक विधानसभा मतदारसंघ असेल किंवा नागपूर पूर्व मतदारसंघ असेल, अशा पद्धतीचे अनेक विदर्भात जे आहे मतदारसंघ आहेत. आबा पांडे जे आहेत त्या अजित पवार गट राष्ट्रवादीकडून राष्ट्रवादीचे ते नेते आहेत आणि त्यांनी जे आहे त्यांना तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी बंडखोरी केलेली आहे. मात्र त्यांचा मतदारसंघात त्यांचं किती मतदान आहे, त्यांचे किती मतदार आहेत हे याकडे लक्ष केंद्रित करणं देखील आवश्यक आहे. राजू पारवे असतील उमरेडचे, त्यानंतर राजेंद्र मोडक असतील रामटेकमधून, हे राजेंद्र मोडक हे मोठे नेते आहेत काँग्रेसचे, पण त्यांनी सुद्धा जी आहे बंडखोरी करताना आपण बघितलेली आहे. त्या अनुषंगाने बघितलं गेलं तर उमरेडचे राजू पारवे हे लोकसभेचे उमेदवार होते. शिवसेना एकनाथ शिंदे या पक्षाकडून जे आहेत ते उमेदवार होते आणि या अनुषंगाने बघितलं गेलं तर त्यांनी सुद्धा
त्यांचे मोठे बंधू भाजपकडून जे आहे उभे आहेत सुधीर पारवे, त्यांच्याच विरोधात जे आहे बंडखोरी त्यांनी केलेली पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिरुद्ध सोबत हितेश मेश्राम, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर. तर सगळ्यात जास्त बंडखोरांची संख्या ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे. ही संख्या जवळपास 30च्या वर गेलेली आहे. त्यामुळं पश्चिम महाराष्ट्रामध्ये धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे. 4 तारखेपर्यंत हे बंडखोर रिंगणामध्ये राहत आहेत की रिंगणातून बाहेर पडतायत, बंडखोरी मागे घेत आहेत हे समजेलच. मात्र सगळ्यात जास्त बंडखोर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहेत आणि इथली माहिती दिली आहे आपले प्रतिनिधी रोहन कदम यांनी. पाहूयात. यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्यांनी जे आहे ते आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी किंवा सोयीनुसार जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये उमेदवारांची अदलाबदल केली, अनेक इच्छुकांना नाराज देखील केले. त्याचाच फटका आता फॉर्म भरल्यानंतर पाहायला मिळतोय. अनेक इच्छुकांनी जे आहे ते बंड पुकारलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील अशाच प्रकारचं बंड पाहायला मिळत आहे. जवळपास पुणे जिल्ह्यातील 21 जागांपैकी 11 ते 12 जागांवरती बंडखोरांनी बंड केल्यामुळे मोठा फटका दोन्ही आघाड्यांना, महायुतीला आणि महाविकास आघाडीला देखील बसण्याचं चिन्ह आहे. तर 58 पैकी पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जागांवरती म्हणजे अगदी सोलापूर जिल्ह्यातली पंढरपूर असेल, माढा असेल, कोल्हापूर जिल्ह्यातले असतील, सातारा असेल, सांगली असेल, या अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते बंडखोरी झाल्याची पाहायला मिळते. त्यामुळे आगामी तारखेला 4 तारखेपर्यंत जर या उमेदवारांनी अर्ज मागे नाही घेतला आणि यांनी जर का ही संपूर्ण निवडणूक लढली तर निश्चितचपणाने या बंडखोरांचा फायदा होण्याची चिन्ह दिसत आहेत. कारण का मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातलं वोट शेअरिंग जे आहे ते या बंडांना मिळू शकतं आणि याचा फायदा जे आहे ते पाहायला मिळू शकतो. त्यामुळे निकालानंतर जे आहे ते बंडखोरांपैकी कित्येक जण आमदार होत आहेत हे पाहणं महत्वाचं आहे. आणि जर का हा आकडा मोठा आपल्याला पाहायला मिळाला आणि स्पष्ट बहुमत महाविकास आघाडी किंवा महायुती या दोघांना देखील मिळालं नाही, मॅजिक फिगर गाठता आली नाही, तर या बंडखोर झालेल्या आमदारांना मोठ्या प्रमाणामध्ये घोडेबाजार होऊ शकतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये या आमदारांची किंमत जी आहे ती देखील वाढू शकते, असं चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे. रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे. ग्राउंड झिरोमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.